आजपर्यंत तुम्ही भरपूर वेळा पेपर डोसा बनवला किंवा खाल्ला असाल, पण असा पेपर रोल पराठा कधीच बनवला नसाल. त्यामुळे 5 स्टार हॉटेल सारखा पेपर रोल पराठा घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आणि हो, या पराठ्याला तुम्ही नाश्त्यामध्ये खा किंवा मुलांच्या डब्याला देऊन पहा, मुलं फारच आवडीने खातील. तर चला मग हा पराठा बनवण्यासाठी सर्वात अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे इथं मी 1 वाटी मैदा व तसेच 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन सोबत चवीपुरतं मीठ टाकून पीठ मळून घेत आहे. तसा हा पराठा ना हॉटेलमध्ये फक्त मैदा वापरून बनवला जातो, पण मी घरी बनवत असल्यामुळे मैदा व गव्हाचं पीठ समान वापरलंय. तुम्ही हवं तर फक्त मैदा किंवा फक्त गव्हाच्या पिठाचं कणिक मळून घेऊ शकता. पण लक्षात असू द्या की कणिक लवचिक व मऊ मळून घ्यायचं आहे, जसं की आपण पुरणपोळीसाठी मळतो तसं. हे पहा, असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. मग नंतर त्याला ओलसर कपड्याने झाकून सेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवू आणि दुसरीकडे पराठ्यासाठी सारण बनवून घेऊया. तर त्यासाठी इथं मी अर्धा पाव पनीर घेऊन लहान किसणीने किसून घेत आहे. तर इथं मी पनीर किसून घेतल्यानंतर त्यासोबत चीज पण किसून घेत आहे. इथं मी 20-20 रुपयाच्या 2 वड्या किसून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथं आपलं चीज पण किसून झालं आहे. आता यात घालूया बारीक चिरलेल्या 3 ताज्या लाल मिरच्या. जर हे तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी किंवा याऐवजी थोडंसं लाल तिखट वापरू शकता. मग त्यानंतर त्यात अर्धा लहान चमचा ऑरिगेनो व 1 लहान चमचा चाट मसाला आणि थोडीशी कोथिंबीर व शेवटी अगदी थोडंसं मीठ टाकून मिसळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला याच्यात इतर कोणते आणखीन मसाले वापरायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरून हे सारण बनवू शकता. तर इथं आपलं हे सारण बनवून तयार आहे. आणि दुसरीकडे आपण जे पीठ सेट होण्यासाठी ठेवलं होतं ते पण व्यवस्थित भिजलंय. आता आपण याच्यातलं साधारण लाडू इतका गोळा घेऊ, म्हणजे की सुरुवातीला एकास एक असे 2 एकसमान उंडे बनवायचे. मग त्यानंतर एका उंड्याला कोरड्या पिठात घोळून लाटून घ्यायचं आहे. तर इथं याला मी अंडा आकारात लाटून घेत आहे. आणि दुसरं म्हणजे पातळ लाटायची गरज नाही, थोडंसं जाडसरच लाटायचं आहे. म्हणजे की व्हिडिओत पाहतायत तशी लाटी बनवून थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि त्याचप्रमाणे दुसरा उंडा घेऊन सारखीच म्हणजे समान आकारात लाटी लाटून घेऊया. तसा हा पराठा बनवणं अवघड नाही, कोणीही अगदी सहज बनवू शकेल इतका सोपा आहे. तर अशी दुसरी लाटी लाटून घेतल्यानंतर आपण जे सारण बनवलं होतं त्यातलं सारण लाटीच्या आकारानुसार घेऊन त्यावर पसरवून घ्यायचं. इथं तुम्ही आवडीनुसार सारण कमी अधिक प्रमाणात पसरवून घेऊ शकता. आणि पसरवल्यानंतर आपण जी सुरुवातीला लाटी लाटून ठेवली होती ती घेऊन असं सारणावर ठेवायची आणि कडेने दाबत दाबत व्यवस्थित सेट करायचं आहे, अगदी व्हिडिओत पाहताय ना तसं. आता याच्यावर कोरडं पीठ टाकू आणि पसरवून घेऊ. मग त्यानंतर याला हळूवार हाताने शक्य होईल तितकं पातळ लाटून घ्यायचं आहे. आणि हो, इथं मी हा लांबट पराठा बनवत आहे. हवं तर तुम्ही गोलाकार सुद्धा बनवू शकता. तुम्ही पाहू शकता की इथं आपला पराठा लाटून तयार आहे. तर याच पद्धतीने पराठा लाटून गरमागरम तव्यावर टाकायचा आणि भाजून घ्यायचा आहे. इथं मात्र तुम्ही तुमच्या तव्याच्या आकारानुसार पराठा लाटून घ्या, जेणेकरून व्यवस्थित भाजता येईल. तर 2-3 वेळा आलटून पलटून दोन्ही साईडने तेल किंवा बटर लावून भाजायचं आहे. आणि तुम्ही याला जसजसं भाजत जाल तसतसं याच्या कडा मोकळ्या होतील, म्हणजे की 2 भागामध्ये वेगवेगळा करता येईल. त्यामुळे व्यवस्थित भाजल्यानंतर कोणत्याही एका साईडने पकडून असं 2 भागामध्ये डिवाइड करायचं, म्हणजे की आपला पेपर रोल पराठा तयार होतो. तर हा दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खायला चविष्ट लागतो. त्यामुळे वेगळं केल्यानंतर त्याचा रोल बनवून नाश्त्यामध्ये टोमॅटो केचप बरोबर किंवा आवडीच्या चटणी सोबत खा, नाहीतर कट करून मुलांच्या डब्याला देऊन पहा, मुलं तर फारच आवडीने खातील. चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत.